समंदर समंदर होता है, नदियां नदियां होती है। समंदर समंदर होता है, नदियां नदियां होती है। सिर्फ बुरा बुरा नहीं होता, अच्छों में भी कमियां होती है। यासारख्या अनेक सुंदर शायरीचे तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील बऱ्याच सुप्रसिद्ध गाण्यांचे गीतकार, शब्दांचे जादूगार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गुलजार यांचा 18 ऑगस्ट हा जन्मदिवस। चला जाणून घेऊयात गुलजार यांच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी। पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com। खरंच गुलजार म्हणजे साहित्य विश्वाला पडलेले एक सुरेख स्वप्न। लहानपणापासूनच गुलजार यांना गाण्याची आवड होती। पुढे त्यांना कविता आणि शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला। महाविद्यालयीन काळात त्यांनी रविशंकर, अकबर अली खान यांच्या वाद्य संगीताच्या कार्यक्रमाला नियमितपणे हजेरी लावण्यास सुरुवात केली। दिग्दर्शक बिमल रॉय आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत बंदिनी या चित्रपटासाठी गीतकार म्हणून गुलजार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। आशीर्वाद, आनंद आणि खामोशी या चित्रपटांसाठी संवाद आणि पटकथा लिहिल्यानंतर गुलजार यांनी त्यांचा पहिला चित्रपट मेरे अपने दिग्दर्शित केला। त्यानंतर परिचय, मौसम, खुशबू, नमकीन आणि इज्जत या चित्रपटांचे दिग्दर्शन केले। आपल्या प्रदीर्घ चित्रपट प्रवासासोबत गुलजार यांनी साहित्य क्षेत्रात देखील नवनवीन मानदंड प्रस्थापित केले। कवितेत त्यांनी त्रिवेणी हा नवा प्रकार शोधून काढला। हे 3 ओळीचे कडवे असलेले काव्य आहे। कवितेच्या क्षेत्रात देखील अनेक नवनवीन प्रकार त्यांनी हाताळले। जंगल बुक साठी त्यांनी लिहिलेले शीर्षक गीत जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है हे लहान मुलांमध्ये एकेकाळी खूप लोकप्रिय झालं होतं। एलिस इन वंडरलँड आणि पोटली बाबासाठी कविता आणि संवाद त्यांनी लिहिले। अनेक मालिकाही त्यांनी केल्या। नसरुद्दीन शाह यांना शीर्षक भूमिकेत घेऊन केलेली मालिका मिर्झा गालिब आजही लोक विसरली नसतील। अमजद अली खान, पंडित भीमसेन जोशी यांच्यावर आधारित काही डॉक्युमेंटरी देखील गुलजारांनी केल्या। सदमा, गुलामी, माचीस, ओंकारा, बंटी और बबली या चित्रपटातील गीते त्यांचीच आहेत। गुलजारांना मराठी साहित्याविषयी आणि साहित्यिकांविषयी प्रचंड आदर आहे। त्यांनी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्या कवितांचे अनुवाद केलेत। ते म्हणतात, माझे भाग्य मोठे आहे म्हणून कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, पु ल देशपांडे यांच्याशी माझी ओळख झाली। एकीकडे हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणी ज्या खुबेने लिहितात ते पाहून रसिक मंत्रमुग्ध होतात। आखे भी कमाल करतीये, पर्सनल से सवाल करतीये किंवा कजरा रे कजरा मधील ओळ असो वा ओंकारामधील बीडी जलायले, आजच्या पिढीला कनेक्ट करणारे शब्द ही गुलजार साहेबांची ताकद। भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार, त्यांनी लिहिलेल्या जय हो गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा ऑस्कर पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार, 21 फिल्मफेअर पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, त्याचबरोबर भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने गुलजार यांना सन्मानित करण्यात आले। जिंदगी जीने की वजह है कविता असे गुलजार अत्यंत सहज बोलून जातात। कला हे जीवन आहे, जी जीवनापासून विलग आहे ती कला नव्हे असा दृष्टिकोन ठेवणाऱ्या गुलजारांना कलाकार टीम कडून जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। गुलजारांबद्दलची ही विशेष माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com।